बोलावं तेवढं कमी आहे नवरा या विषयावरती आणि सासू सासरी या विषयावरती. पण जे घडतंय त्यावरती बोलायलाच पाहिजे. काही आईवडिलांचे श्रवणबाळ, काही आईवडिलांचे श्रवणबाळ. अरे ते तुमचे श्रवणबाळ असते तर तुम्ही त्यांचं लग्नच कशाला लावता? एक अशा म्हणजे अशा व्यक्तीची मी आज काय म्हणतात त्याच्याबद्दल असं बोलणार आहे की कदाचित त्याने जर कुठे ना कुठे ते माझा जर व्हिडिओ बघितला तर त्याला क्लिक होईल की तो जे आजच्या तारखेला जगत आहे तो जगत नाहीये, तो फक्त एक भावला आहे आणि त्याची चावी जी आहे ती त्याचे आई वडील आहे. आई वडील जसे चावी फिरवणार तसा तो फिरणार, किंवा आई वडिलांच्या इशाऱ्यावरचा भाऊला आहे श्रावणबाळ. एक असा नवरा ज्याची लायकी नसते लग्न करायची आणि जे एक त्याच्या आई वडील असे ज्यांची फायनान्शियली कंडिशन खूप 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 खराब आहे, त्यांनी त्या कंडिशनमध्ये सुद्धा मुलाचं लग्न केलं आजच्या तारखेला. खूप मोठी गोष्ट आहे ही आणि हे त्यांच्याशिवाय कोणी समजू शकत नाही, कारण त्यांची फायनान्शियली कंडिशन खराब आहे. म्हणून आम्ही तुम्ही आपल्यासारखे लोकांना कधीच कळणार नाही की फायनान्शियली कंडिशन कशी खराब असते, कारण हे ज्यांची खराब असते कंडिशन त्यांनाच माहिती. आणि हा जो शब्द आहे हा ज्यांचा आहे त्यांनाच माहिती असतं की फायनान्शियली कंडिशन कशी खराब असते. ते आई वडिलाचं श्रवणबाळ, त्याला मला एवढं सांगायचंय, तू श्रवणबाळ आहे आई वडिलांचा तर तू लग्न कशाला करायचं, आणि केलं तर केलं. आणि एक असा नवरा बनलास ज्याची लायकी म्हणजे कुठेच लायकी नाही त्याची, आणि ही अशी व्यक्ती आहे ना, हा याच्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. कारण याच्या आई वडिलांनी याला सांगितलेलं असतं, तू तर आमचा राजकुमार आहे, तू तर आमचा राजकुमार आहे. आणि त्या राजकुमारासाठी त्याच्या आई वडिलांनी एक राजवाडा बांधून ठेवला असेल, कारण त्याला राजकुमार म्हणतात तर राजवाडा असणारच आहे. मग अशांचं राजकुमारचं लग्न करायचं, नंतर त्याचा संसार उद्ध्वस्त करायचा, आणि नंतर परत राजकुमारला बोलायचं की आम्ही आहोत तुझ्या पाठीमागे, तू चिंता करू नको, ना तुला कामधंदा करायची गरज, ना कुठे जायची गरज, काहीच नाही, काहीच टेन्शन घेऊ नको. आणि हा जो राजकुमार आहे किंवा श्रावणबाळ आहे किंवा एक नवरा असेल किंवा एक बाप बनला असेल, त्याला मला एवढं सांगायचंय, तू तुझ्या आयुष्यामध्ये शून्य माणूस आहेस आणि तुझ्या एवढा म्हणजे तुझ्यासारखं एवढं नशीब खराब असलेली व्यक्ती मी कुठंच बघितली नाही. तू ना चांगला मुलगा बनू शकत, तू ना चांगला भाऊ बनू शकत, तू ना चांगला नवरा बनू शकत, ना तू चांगला बाप बनू शकत. जी व्यक्ती स्वतःच्या मुलाचं तोंड बघू शकत नाही ती व्यक्ती आजच्या तारखेला शून्य आहे. आणि त्याच्या एवढी घट्टिया माणूस कुठंच नाही, जे म्हणतात नीच प्रवृत्तीचा माणूस. हे लोक फक्त यांचं श्रवणबाळ आणि यांच्या आईवडील हे फक्त प्लॅन करत असतात. त्यांच्या आईवडील तर जे श्रवणबाळाच्या आईवडील ते नुसते प्लॅन करत असतात की आता आम्ही काय करायचं, आता कोणाचं घर फोडायचं आम्ही. अरे घर फोडायची गोष्ट करताय, घर फोडून तुम्हाला काय भेटणार आहे? तुमचा म्हातारपण चालू आहे, म्हातारपणामध्ये तुम्ही कोणते कामं करताय? आणि हे जे श्रवणबाळ त्याचे जे वडील असतात किंवा बाप म्हणा, काही पण म्हणा, तो माणूस ऑलरेडी त्याच्या बायकोचा बैल असतो. असा बायकोचा बैल असतो की तो त्याच्या बायकोचे कपडे धुणार, सगळे कामे करणार, तू कर सगळे कामं, आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. पण जिथं चुकतंय किंवा एखाद्या मुलीच्या आयुष्याची जिथे खेळलं जाते किंवा एखाद्याचं आयुष्य खराब केलं जातं, तिथं जर तू बोलू शकत नाही तर तू पण तुझ्या आयुष्यामध्ये काहीच कमावलं नाही. भलेही तू वडिलांच्या वयाचा असू दे किंवा कशाचा असू दे, पण तुम्हाला जर मोठ्यांचा मोठेपणा आणि लहानांचा लहानपणा माहिती नाही तर तुम्हाला इज्जत देण्याची सुद्धा गरज नाही. कारण तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीची इज्जत रस्त्यावर काढता तर तुम्हाला काय म्हणून इज्जत द्यायची? विचार करायला लावणारी गोष्ट आहे ना. तेच जागी जर तुम्हाला मुलगी असते तर तुम्हाला कळलं असतं दुसऱ्यांच्या मुलीची भावना, किंवा दुसऱ्यांनी त्यांच्या मुलीला वाढवून तुमच्या पदरात टाकली तर त्याचा काय अर्थ आहे? कारण तुम्हालाच मुलगी नाही तर तुम्हाला काय करणार आहे? तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, माझ्या बायकोने सांगितलं त्या मुलीची इज्जत रस्त्यावर काढायची, बस. कारण तू कशामुळे करणार? कारण तू तुझ्या बायकोचा ऑलरेडीच बायकोचा बैल आहेस. म्हातारपणामध्ये पण असल्या गोष्टी करतात असले नवरा बायको, आणि हेच नवरा बायको म्हातारे दोन दोन मुलांचे संसार उद्ध्वस्त करून स्वतः काय म्हणतात त्याला नवीन नवीन लग्न झालेल्या नवरा बायको सारखी फिरतात, स्वतः लाईफ एन्जॉय करतात.
आणि हे जे श्रवण बाळ म्हणणारे लोक आहेत ना, हे त्यांच्यातले सगळ्यात मोठे मूर्ख माणसं आहेत. यांचं लाईफ बर्बाद होते तिचं दिसत नाही, त्यांना फक्त एवढंच दिसते. आमच्या आईवडिलांनी आम्हाला वाढवलं, मोठं केलं, जन्माला घातलं, आमचं शिक्षण केलं, आम्हाला आमच्या पायावरती उभं केलं. अरे ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, हे कॉमन गोष्ट आहे, हे प्रत्येक जण करते, याच्यामध्ये नवीन काहीच नाही. पण तुमच्यासारखे आईवडील आणि तुमच्यासारखे श्रावण बाळ पहिली गोष्ट तर जन्मालाच नाही यायला पाहिजे. आणि आलंय असेल तर तू तुझ्या आईवडिलांचा श्रावण बाळ बनून राहा ना, दुसऱ्यांचं आयुष्य कशाला खराब करतो. जिथं चुकते तिथं चूक पाण्याची तुझी लायकी नाही, कारण तू बोलू शकत नाही, कारण तुझं म्हणणं आहे की माझ्या आईवडिलांनी मला खूप कष्टाने वाढवलं, मग दुसऱ्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलीला काय मिशो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरून डाउनलोड केले. दुसऱ्यांच्या आईवडिला खस्ता लागला नाही, दुसऱ्यांच्या वडिलांनी त्यांना वाढवलं नाही, त्यांना किती त्रास झाला असेल वाढवताना, जसं तुझ्या आईवडिलांना झाला तसा. नवीन काही गोष्ट आहे का त्याच्यामध्ये? पण यामध्ये एकच गोष्ट सांगायची की हे असे जे लोक आहेत ना, खरंच समाजामध्ये एवढे वाढत चाललेत ना, यांना नवऱ्याला तर नवरा म्हणायची ती म्हणजे त्याची लायकीच नाही. ज्यांना 4-5 लेकरं झाले किंवा किती मुलं झालेत, 4-5 लेकरं करून 5-7 मुलं करून एखाद्याला समजा मुलीत झालं तर तो मुलगा होईपर्यंत वाट बघून त्या मुलीला 4-5 6-7 लेकरं होऊ देतो, आणि नंतर मुलगा झाल्यानंतरही तो त्या मुलीला सोडून जातो. मग तुला मुलगा पाहिजे होता तर 5-6 मुली कशाला होऊ दिला बरं? झाल्यानंतर तुला मुलगा झाला, मग कशाला बायकोला सोडलं तू? म्हणजे हे लोक ना मेंटली खूप दुसऱ्यांना टॉर्चर करतात. मी तर मुलींना किंवा जेवढ्यांनी पण माझा व्हिडिओ बघितला असेल तेवढ्यांना माझं एकच सांगणं आहे, डोळे बंद करून कुणावरही विश्वास ठेवू नका. आपण विश्वास ठेवतो, आपण नातं निभावतो कारण आपल्याला ते शिकवलेलं असतं, पण लोक असे वागत नाहीत. भेटू द्या अशाच विषयावरती चर्चा करताना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि काही असेल मुद्दा बोलण्यासारखा तर मला कमेंट करा. थँक्यू.